राष्ट्रवादी काँग्रेससाठी आज महत्त्वाचा दिवस आहे। पार्थ पवार राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेणार आहेत। दिल्लीमध्ये होणाऱ्या या सोहळ्याला सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासारखे नेते उपस्थित राहणार आहेत अशी माहिती आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या आपल्यासोबत थेट जोडल्या गेलेले आहेत। उर्वशी, पार्थ पवार आज राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेणार आहेत। दिल्लीमध्ये हा सोहळा होणार आहे आणि त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देखील उपस्थित राहणार आहेत। नक्कीच पवार कुटुंबासाठी एक नवीन अध्याय असा सुरू होणार आहे आजपासून, कारण की अजून एक पवार चेहरा हा राजकारणात आणि राष्ट्रीय पातळीवर जे आहे पार्टिसिपेट करणार आहे। जर आपण पार्थ पवार बद्दल बोललात तर पूर्ण ही आजची जी शपथविधी होणार आहे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे यूथ नव्हे तर पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस या पार्टीला, अजित पवारांच्या आणि सुनेत्रा पवारांच्या या पार्टीला एक नवीन दिशा आणि नवीन ऊर्जा मिळणार आहे। एकतर युवान नेता आणि ते पण आता सध्या झालेल्या अजित पवार यांच्या निधनानंतर खूप असे कार्यकर्ते आहेत जे पार्थ पवारमध्ये अजित पवारांचे कोणते गुण बघतात, पण पार्थ पवारासाठी पण ही खूप मोठी एक आपण सांगू शकतो एक बॅटलफील्ड आहे, जिथे पार्थ पवार हे आता पार्लमेंटमध्ये, संसदेत कोणते मुद्दे ठेवतात, काय नेमकं पार्टीची भूमिका ठेवतात आणि काय योगदान पार्टीसाठी आणि त्यांच्या कार्यकर्तेसाठी करतात, हे नक्कीच त्याला घेऊन लक्ष लागलेलं आहे। बरोबरच आज जर बघितलं, जसं तुम्ही सांगितलं, आज प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे जेव्हा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याबरोबर संसदेत असणार तर नक्कीच एक पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःला जी एक पार्टीचे मुख्य जे मेंबर्स आहेत ते सगळे एकत्रित दिसणार। लास्ट टाइम जेव्हा पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार दिल्लीत आलेले राजधानीत, तेव्हा हा पिक्चर पूर्ण कंप्लीट नव्हता, पूर्ण नव्हता। आज मात्र तो पूर्ण असणार आणि नक्कीच पार्टीमध्ये सगळं काही व्यवस्थित आहे हे सुद्धा आपल्याला दिसून येणार। निश्चितच। आणि नुकताच शरद पवारांचा राज्यसभेमध्ये शपथविधी झालेला आहे। पार्थ पवारांच्या रूपात आता पुन्हा एकदा पवार कुटुंबातला एक सदस्य संसदेत आणि राज्यसभेत शपथ घेतो, त्यामुळे या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असेल। धन्यवाद उर्वशी या माहितीसाठी।